रंजनाचा खून गळा दाबून करण्यात आल्याचं सिद्ध होत आहे। इंडियन पिनल कोड दफा 302 अंतर्गत हा खून निलेशनेच केला असल्यामुळे हे कोर्ट निलेश यास जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहे। जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी नंबर 451 फरार झाला हो। पण मला माझं निर्दोषत्व सिद्ध करायचं आहे आणि तेवढ्यासाठी मला जेलमधून फरार व्हावं लागलं। मैं करूंगा तुम लोगों का सर्वनाश बनके खतरनाक। त्या रंजनाच्या केसमधली तुझी खोटी साक्ष मात्र महत्वाची ठरली। तू जर खोटी साक्ष दिली नसतीस ना तर त्या साल्या निलेशला जन्मठेप झालीच नसती। काल रात्री निलेश जेलमधून फरार झाला। पण श्राप आहे माझा ह्या हरामखोरांना। तुमचं कधी बरं होणार नाही। होय, तुमचं कधीच बरं होणार नाही। तुझ्यामुळे मला जन्मठेप झाली। तुझ्यामुळे माझी आई वेडीवर रस्ते फिरते। तू हे केलं नसतं ना तर मला जन्मठेप झालीच नसती। आणि या दगडी मृगाचा पहिला प्रहार होणार आहे तो। अगं लग्न आधी एकदम ऍटम बॉम्ब दिसायची। ऍटम बॉम्ब? आणि आता अगड बॉम्ब दिसते। ए भारती, डोंट टच मी। बापा आता टच नाही करणार तर पोरगा होईल कसा? तरी मी माझ्या मैत्रिणीला कटवून अधूनमधून तुझ्या रूम वर येत असतेस ना। हो, पण एवढ्यात रूमवर पण आली नाहीस। शेवटी न राहून मला इथे यावं लागलं ना। सोड ये मिठीत ग बघते सकाळची। म्हणजे कोणत्या संबंधाला किती मर्यादा असावी याचं भान विसरलेली पिढी ही तुमची। बघा ना, फरार झाला त्या क्षणापासून आमची यंत्रणा त्याला शोधण्याचा प्रयत्न करताय। बस त्याला कुठं लपून बसलाय तेच कळत नाही। पण एक गोष्ट, त्या दिवशी तो माझ्या हातात लागेल ना त्या दिवशी डायरेक्ट त्याला मी शूट करेन। या गावात दादागिरी दाखवण्याचा वारसा का तुम्हाला फक्त एकट्याला मिळालेला आहे? अरे माहितीये कोणत्या सामर्थ्याने या गावामध्ये जगता येते। पण याच्यासारखा गॉडफादर जर पाठीशी असेल तर मग भाई कोणाचं म्हणा? या कोण? या कोण? मी कोण? कोण तुम्ही? कोण? 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 त्रिकोण। या आपल्या त्या आहेत त्या। मी त्या आहे। पण तुम्हाला सांगते असे पॉवरफुल होता म्हातारा, असा पॉवरफुल होता की साधी त्यांनी माझी एक पप्पी जरी घेतली ना तर पटकन दिवस जायचे मला। खोटी साक्ष त्या पोरीने दिली आणि तो लिहून घेतली। हाच होता ना तो, हाच होता ना साल्या तो। ऑन ड्युटी तुझी ही पिस्तॉल घेऊन जाईल ना तेव्हा तुझं हेच डिपार्टमेंट तुझ्यावर छी थू करेल। काय आई आणि तात्यासाहेब यांना मी 2 दिवसात स्वर्गात पोहोचवणार आहे, स्वर्गात। आणि एकदा का तात्या मेला की मग मी या सगळ्या प्रॉपर्टीचा एकमेव मालक होणार। सबका भला हो, यही मन्नत मांग के अजमेर वाले बाबा के दर से आया हो बेटा। और बेटा तू कुछ परेशान सी नजर आ रही है। हा? अरे मैं तो ये भी जानता हूँ कि तू निसंतान है। तुझे संतान नहीं है पर फिक्र न कर, बहुत जल्द तेरे घर में बच्चे की गूंजने की आवाज सुनाई देने वाली है। तुला एवढंच प्रॉब्लेम आहे ना तर घेऊन जा ना आपल्या नवऱ्याला। मी माझ्या नवऱ्याला नेईन नाही तर काय करीन? तू कोण ग मला सांगणारी? मग जा इथून। अरे जाणारच आहे की राहायला नाही आली इथे। स्टेटमेंट बदलली, तुम्ही पुरावे आपल्या बाजूने करवून घेतले। परिणामी निलेशला जन्मठेप झाली। त्याने तुमच्यावरती हल्ला चढवला आणि तुमच्या याच नाकर्तेपणामुळे डिपार्टमेंटने तुम्हाला सस्पेंड केलंय। आणि पोलीसवाले सुद्धा चांगले मित्र असू शकतात याचा प्रत्यय मी तुला आणून देईन। तुमच्यासारखा देव माणूस मी आयुष्यात पाहिला नाही। तुला पत्र वाटायचे आहेत ना? त्या भगवाचा खातो का? तुमच्यासारखा देव माणूस मी आयुष्यात पाहिला नाही। अरे पत्र वाटायचे आहेत, जा ना। त्या भगवाचा खातो का? त्या भगवाचा खातो का? अरे जा ना। त्या भगवाचा खातो का? खरं खरं सांग, तुझ्या पोटात वाढत असलेला बाळ कोणाचा आहे? आय लव्ह यू। आय लव्ह यू टू। नाव काय तुमचं? माझं नाव आहे व्यंकटरमण गोदावरी पुत्र राजेश्वरी भरता सुब्रमण्यम चिंगप्पा मुक्कांपो सामिलवाडी तालुका कांदेबजी जिल्हा पकोडा। नवरा बायको म्हणते का तुम्ही? ते हा, ते हजबंड वाईफ असते। त्या हजबंड वाईफनी ट्रेन मध्ये रात्री आपला उभे जमवला। काय
अरे भांडण म्हणते मी, भांडण. आणि हिचा काही संबंध नाही, काही संबंध नाही. आश्चर्य वाटलं ना की मी जिवंत कसा, तर काय ना बुलेट प्रूफ जैकेट घातलंय. वो 6 महीने पहले मेरी शादी हो गई और शादी के दूसरे दिन से लाइन पे निकल गया, अभी तक घर नहीं गया और फिर भी बांह पड़ गया. ओ ठोकत आली वर्धा तिच्या अंगाला हात लावला तर, आणि अधिकाराच्या गोष्टी करतो तो अधिकार तुझ्या आधी माझा अधिकार आहे तिच्यावर, आणि त्याच अधिकाराने तुला आता हे परत सांगतोय. आता जर तिला स्पर्श केला ना काही शपथ विसरून जाईल की तू डिपार्टमेंटचा माणूस आहे म्हणून. विशाखा सोड, तुझ्यामुळे माझ्या पायात वेळी पडली. कुठेतरी दूर जाऊन नशीब आजमावायचं म्हटलं तर नाही. हे झालं तुझ्यामुळे मला रद्द करावं लागते, पण आता तुझी पर्वा करणार नाही मी. अरे धड 18 वर्ष पूर्ण होत नाही तर कालच्या आलेल्या मुलासोबत आपण पळून जातो. आपण आपल्या आई वडिलांचा विचार करत नाही, त्यांच्या मान सन्मानाचा विचार करत नाही. याला म्हणायचं प्रेम? असं असतं प्रेम? आणि आपण का पळून जातो त्या मुलासोबत? का तर ज्या मुलावर प्रेम केलाय तो मुलगा तुमच्याशिवाय जगू शकत नाही म्हणून. काय म्हणायचं तुम्हाला? आपण साहेब मारता काऊनजी? कळत नाहीये तुला मला काय म्हणायचं ते? सर मारून ही झाली माझी मैत्री. आता मी माझी ड्युटी निभवतो. तर सगळ्यांना ऐकायचं आहे की रंजनाचा खुनी कोण आहे? तर मग ऐका, रंजनाचा खुनी आहे